सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण पाहणार आहोत. विषय आहे मराठी, इयत्ता 11वी आणि 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. याची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया. विभाग पहिला आहे गद्य विभाग. कृती अ, पहिली कृती. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 2 गुण आहेत आणि चैतन्याचे छोटे कोंब याचं उत्तर इथे लिहायचं आहे. शाळेबाहेरचा बहुरूपी याचं उत्तर इथे लिहायचं आहे. त्याला 1-1 गुण आहे चौकटीमध्ये उत्तर लिहायला. आता मागे एक व्हिडिओ लेक्चर केलं होतं, त्यामध्ये मी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सांगितलेली आहे. मी आता लगेच तुम्हाला उत्तर सांगणार आहे. परिच्छेद पुढे आहे. चैतन्याचे छोटे कोंब, शाळेतील लहान मुले, शाळेबाहेरचा बहुरूपी म्हणजे मामू. इथे तुम्हाला 2 गुण मिळतील हे उत्तर लिहिलं की. आणि हा उतारा दिलेला आहे. आता मी हा उतारा पुन्हा वाचणार नाही, एकदा यावर लेक्चर झालेला आहे. घन 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 थोराड घंटेची सुरुवातीचाच परिच्छेद घेतलेला आहे. कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या इथपर्यंत पहिला पाठ आहे मामू, त्यातला हा परिच्छेद आहे. आता यावर आणखी इथपर्यंत घेतलेला आहे. पंपशू मामूचा पोशाख होता. आता यावर आणखी 2 प्रश्न घेतलेले आहेत किंवा कृती करायच्या आहेत आपल्याला. मामूच्या संवेदनशीलतेचे 2 उदाहरणे तुमच्या शब्दात 10 ते 12 ओळीत लिहा, 4 गुण. किंवा दोन्हीपैकी एकच सोडवायचं. तुम्हाला जाणवलेले या उतार्याची भाषिक वैशिष्ट्ये 10 ते 12 ओळीत उदाहरण सांगा. दोन्हीपैकी एक लिहायचं आहे, पण आता इथे दोन्हींची पण उत्तरं मी घेतलेली आहेत. मामूच्या संवेदनशीलतेची 2 उदाहरणे तुमच्या शब्दात लिहा. त्याचं उत्तर लिहायचं. मामू हा कष्टमय जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता, मात्र त्याचे संवेदनशील मन होते. एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर होता. मामूला पन्हाळ्यावर हजेरी लावावी लागली. त्या काळात सामान्य माणसाला वाहतुकीची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. पन्हाळ्यावर जायचे म्हणजे दगडधोंट्यातून, काट्याकुट्यांतून, जंगलातून वाट काढत जायचे होते. बरे, महाराजांच्या सेवेसाठी जायचे असल्यामुळे रमत गमत जाणे शक्यच नव्हते. अशा या खडतर वाटेने 14 मैलांची पायपीट केल्यावर त्याचे शरीर दमले होते, पण त्याची याबद्दल जराही तक्रार नव्हती. त्याचे मन मात्र ताजे टवटवीत होते. तो निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत तेथे पोहोचला होता. आताही इतक्या वर्षानंतर त्या प्रसंगाची आठवण काढताना त्याच्या तोंडून उद्गार येतात. फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं. मामूची ही संवेदनशीलताच होय. हा एक प्रसंग आहे. आणखी एखादा प्रसंग तुम्ही लिहू शकता. दुसरी कृती दिलेली आहे. तुम्हाला जाणवलेले या उतार्याचे भाषिक वैशिष्ट्य उदाहरण सांगा. याचं उत्तर लिहायचं. या उतार्यातून सर्वात जास्त ठळकपणे जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे बोलीभाषेचा वापर. मामू हा शाळेत शिपाई पदावर काम करणारा एक सामान्य माणूस होता. तो तिथल्या स्थानिक बोलीभाषेमध्ये संभाषण करीत असे, म्हणून त्याचे बोलणे बोलीभाषेत दिलेले आहे. उदाहरणार्थ, फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं. शिवाय संपूर्ण उताराभर त्याचं लोकशाहीचं, जातं, वाटतं, एवढं, रूप, डुईला, बुढ्या, बच्चा बच्चीला, मामूनं, कुठं लागलं अशी शब्दांची बोलीभाषेतली कितीतरी रूपे आढळतात. या भाषाशैलीमुळे मामूचे सरळ, साधे, निष्कपट, निर्मळ मन सहजपणे व्यक्त झाले आहे. यानंतर विभाग क्रमांक 2 आहे. पद्य विभाग आहे. कृती 2. खालील पद्यपंक्तीच्या आधारे कृती सोडवा. 2 गुण आहेत. देवा घरची गाणी, इथे उत्तर लिहायचं. 1 गुण. डोळ्यात असणारे, चौकटीत उत्तर लिहायचं. त्याला पण 1 गुण आहे. आता याचं उत्तर आपण लगेच घेऊया. देवा घरची गाणी म्हणजे आनंदाचे उधाण. 2. डोळ्यात असणारे, झऱ्याचे पाणी. आणि कविता झाडांच्या मनात जाऊ, ही संपूर्ण कविता दिलेली आहे कृतीपत्रिकेमध्ये. यावर आणखी कृती आहेत. कृती आहे क्रमांक 2. झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण 10 ते 12 ओळीत करा, 4 गुण. किंवा निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध 10 ते 12 ओळीत स्पष्ट करा. दोन्हीपैकी एक सोडवायचे, 4 गुण आहेत. पण आता उत्तरात नमुना म्हणून आपण दोन्ही पण उत्तरे घेऊया. झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर. झाडांच्या मनात जाऊ ही कवी नलेश पाटील यांची कविता हिरवं भान या कविता संग्रहातून घेतली आहे.
या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे. झाडांच्या मनात शिरून त्यांचे हृदयगत जाणून घ्यायचे व आपण अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाने दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यातून दृग्गोचर केले आहे. फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यात झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ, अशा नितांत सुंदर प्रतिमावर प्रतीकातून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक, ही कवीची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे. निसर्गचित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पाहून निसर्ग डोळ्यात व हृदयात साठवतो आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्लसित प्रतिमातून प्रकट झाले आहे. ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रासाद व माधुर्य या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली. यानंतर दुसरी कृती आहे, निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोचले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो आणि चंद्र शीतल चांदणे देतो. डोंगरातून नदी उगम पावते आणि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवांसाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी श्वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी निस्वार्थी वृत्तीनं दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या निसर्गाविषयी मानवी जीवन कृतार्थ होऊन सदैव कृतार्थ राहिले आहे. पुढची कृती आहे विभाग क्रमांक 3, साहित्य प्रकारावर आहे. कृती नंबर 3 आहे. खाली दिलेल्या कृती सोडा. 5 गुण आहेत. नाटकाच्या महत्त्वाच्या 2 बाजू लिहायच्या, त्याला 1 गुण आहे. आणि दुसरी कृती आहे नाटकाच्या विविध छटा, इथे 3 उत्तरे लिहायची आहेत, त्याला पण 1 गुण आहे. याचं उत्तर आपण लगेच लिहूया. नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू पुढच्या उतार्यात दिलेल्या आहेत. लोकसंवाद आणि लोकरंजन. नाटकाच्या विविध छटा मानवाचा स्वभाव, मानवाचे भाव, मानवाच्या भावना, अशा प्रकारे उत्तरे लिहायची. आणि उतारा दिलेला आहे नाटक परिचय, त्यातला पहिलाच सुरुवातीचा उतारा दिलेला आहे. या कालिदासाच्या श्लोकापासून तर त्याचे प्रतिबिंब दिसून येते, इथपर्यंत उतारा दिला आणि यात उत्तरं आहेत सगळी. यावर पुढचे कृती दिलेले आहेत. नाट्य म्हणजे काय तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 7 ते 8 ओळीत. त्याला 3 गुण आहेत किंवा दोन्हीपैकी एक. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या नाटकाचे वर्णन स्वमताद्वारे लिहा. आता नाट्य म्हणजे काय हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उतार्यात दिलेलं आहे नाट्य म्हणजे काय तेच लिहायचं. थोडे शब्द तुमचे त्यामध्ये ॲड करायचे आहेत, तुमची माहिती. आणि तुम्ही पाहिलेलं एखादं नाटक असेल त्याचं वर्णन करायचं. आता हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे, नाटकाचं वर्णन मी इथे करत नाही. 7 ते 8 ओळीमध्ये एखाद्या नाटकाची गोष्ट लिहायची. उदाहरणार्थ मोरूची मावशी नाटक लिहा किंवा नटसम्राट नाटक लिहा. 3 गुण तिथे मिळतील. यानंतर उपयोजित मराठी आहे. विभाग 4, कृती क्रमांक 4. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 2 दिलेले आहेत 4 गुणांच्यासाठी. सूत्रसंचालनाचे स्वरूप स्पष्ट करायचे. या मुद्द्यांच्या आधारे व्याख्या, सूत्रसंचालन एक शास्त्र, सूत्रसंचालन एक कला, निवेदकाची भूमिका. हा सोडवा किंवा मग खेप 2 नंबर. सूत्रसंचालन होण्यासाठी करावयाची पूर्वतयारी, वाचन, श्रवण आणि निरीक्षण, आवाजाची जोपासना, ध्वनिवर्धकाचा सराव. दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. आता आपण दोन्ही पण पाहूया कसं लिहायचं ते. सूत्रसंचालनाचे स्वरूप स्पष्ट करा. सूत्रसंचालन ही जशी एक कला आहे तसेच ते एक शास्त्रसुद्धा आहे. कार्यक्रमाच्या तपशिलांचा अभ्यास, नियोजन, क्रमनिश्चिती, शिष्टाचार पालन,
औपचारिकता निभावणे, सभाशास्त्राचे ज्ञान, श्रोत्यांच्या मानसशास्त्राची जाण, वक्त्यांच्या किंवा कलावंताच्या सादरीकरणाचे नेमके समीक्षण, रसग्रहण इत्यादी दृष्टीने सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे. नेटके आणि परिणामकारक निवेदन, आवाजाच्या आरोह अवरोहाने शब्दातून विचार, भाव, भावनांचे प्रकटीकरण करून अपेक्षित परिणाम साधणे, कार्यक्रमातील तुटकपणा जोडत त्यामध्ये रंग भरणे, कार्यक्रमात स्वतः न गुंतता श्रोत्यांना रंगवून कार्यक्रमाला गती देणे, या दृष्टीने सूत्रसंचालन ही एक कला आहे. केवळ व्यक्तींचा नामोल्लेख पुढील कार्यक्रमाचे निवेदन म्हणजे सूत्रसंचालन नसते. अतिथी, कलावंत आणि वक्ते यांच्या नेमक्या परिचयाबरोबर कार्यक्रमाचा तपशील खुबेने सांगत पुढील निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधून श्रोत्यांची जिज्ञासा वाढवून वक्त्याला, कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचे काम सूत्रसंचालक करतो. यानंतर पुढची कृती आहे सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी. सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी, वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन आणि निवेदनाचा सराव यामधून उत्तम सूत्रसंचालक होता येते. वाचन, सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवे. त्याचे वाचन चौफेर हवे. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र याबरोबरच दैनंदिन वृत्तपत्र, त्यांच्या पुरवण्या, दिवाळी अंक इत्यादींचे वाचन करायला हवे. वाचन करताना आशयाबरोबर भाषाशैलीकडे लक्ष दिले तर त्यातून सूत्रसंचालकाची चांगली तयारी होते. सूत्रसंचालनाच्या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, क्रीडाविषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयासंबंधीचे वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते. वाचन करताना महत्त्वाच्या घटना, प्रसंग, अवतरणे, सुवचने, किस्से, काव्यपंक्ती आणि आवश्यक ते संदर्भ याची टिपणे करून ठेवावीत. वृत्तपत्र वाचनातून आपले विविध क्षेत्राशी संबंधित सामान्य ज्ञान अद्ययावत राहते. यातल्या पहिल्या 4-5 ओळी लिहिल्या तरी चालेल वाचनाच्या मध्ये. मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचाही संग्रह करावा आणि गरजेनुसार समर्पकपणे वापर करावा. वाचनाचे 2 भाग पडतात. एक म्हणजे सातत्याने करायचे विविध विषयासंबंधीचे वाचन आणि दुसरे म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाचे वाचन. वाचनाचे दोन्ही प्रकार परस्परांशी पूरक आहेत. वाचनाबरोबर आपले चिंतन सुरू असते. त्यामधून नवनवे सुचत राहते. ते टिपून ठेवले तर योग्य ठिकाणी वापरता येते आणि त्यामुळे सूत्रसंचालन पुस्तकी होत नाही. श्रवण आणि निरीक्षण, सूत्रसंचालकाने व्याख्याने, मुलाखती आणि विविध कार्यक्रमांमधील सूत्रसंचालन चिकित्सकपणे पाहावे, ऐकावे. त्या कार्यक्रमाची शक्तिस्थळे, त्रुटी यांचा अभ्यास करावा. त्यामधून आपली शक्तिस्थळे बळकट करावीत, त्रुटी दूर कराव्यात. दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीतून जसे शिकता येते तसे त्यांच्या चुकांमधूनही शिकता येते. सूत्रसंचालकांसाठी हा अभ्यासच असतो. आता दूरचित्रवाणीवर, आकाशवाणीवर कार्यक्रमाची रेलचेल असते. ते पाहावेत, ऐकावेत. नामवंत सूत्रसंचालक, निवेदक यांच्या श्रवण आणि निरीक्षणातून शब्दफेक, देहबोली, सभाधीटपणा, सहजता, उत्स्फूर्तता, निवेदन कौशल्य, प्रसंगावधान, संवादशैली इत्यादी अनेक कौशल्ये शिकता येतात. यूट्यूबवरही अनेक कार्यक्रम उपलब्ध असतात. ते पुन्हा पुन्हा पाहता, ऐकता येतात. स्वतःची निवेदन शैली घडवण्यासाठी त्याचा फायदा होतो. यातल्याही 4-5 ओळी लिहू शकता. आवाजाची जोपासना, सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि व्यासंग पोहोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून. त्यासाठी सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो, घडवावा लागतो आणि त्याची जोपासना करावी लागते. प्रकट वाचन, कविता वाचन, अभिवाचन, पठण यामधून उच्चार स्पष्टता, उच्चार शुद्धता, निवेदनातील आरोह अवरोह यांचा सराव करावा. आवाजाची गती, लय श्वासावर अवलंबून असते. त्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात. आता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याचे शास्त्र विकसित झाले आहे. त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी योग्य ती दक्षता घ्यावी, आवश्यक ती पथ्ये पाळावीत. ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव, ध्वनिवर्धकाचा वापर ही बाब तांत्रिक वाटत असली तरी निवेदनाचं परिणामकारकता ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचे अंतर बाबींचा अंदाज घेऊन सराव करावा. खुले व्यासपीठ वा बंदिस्त सभागृह यात आवाजाचे स्वरूप बदलते हे लक्षात घ्यावे. अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरा जातो. त्याच्यातील आत्मविश्वास हेच त्याच्या यशाचे गमक असते. यातलं थोडं लिहिलं तरी चालू शकेल.
विभाग क्रमांक 5 आहे व्याकरणाचा, 4 गुणांचा आहे तो. कृती दिलेले 5वी कृती आहे. खालील कृतीत दिलेल्या कंसातील योग्य पर्याय निवडून लिहा. 1. मूळ शब्दशक्ती या आहेत. किती आहेत तर 3. क्रमांक 2. घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. ती आहे लक्षणा. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे या काव्यातील काव्यगुण ओळखा. तो आहे प्रसाद. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या काव्यातील काव्यगुण ओळखा. तो पण आहे प्रसाद. अशा प्रकारे याला व्याकरणाच्या विभागाला 4 गुण आहेत. अशा प्रकारे उत्तरासह आपण कृतीपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि आवडलेला व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.